नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे टेस्टी असे ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू। हे लाडू लहानापासून तर मोठ्यापर्यंत खूप जास्त आवडीने खातील असे हे लाडू आहेत आणि खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि पद्धत पण आपली एकदम सोपी पद्धतीने आपण हे ड्रायफ्रूटचे लाडू केलेले आहेत। त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला तर आपण आधी साहित्य बघून घेऊ। ही इथे मी अर्धा किलो बदाम घेतलेली आहे आणि अर्धा किलो काजू घेतलेले आहे आणि 1 किलो खारीक घेतलेली आहे। ही खारीक मी फोडून घेतली आणि बारीक करून घेतली अशा प्रकारे। नंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊ। अशा पद्धतीने मी बारीक करून घेतली, मी वाळवलेली नाही ही खारीक। खारीक ही आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरमधून काढायची आहे। त्याच्यातल्या बिया मी काढून घेतल्या आणि हे आपलं अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे। हे छान असं खिसून घेतलेलं आहे अशा प्रकारे, थोडंसं जाडसर। आपला जास्त वेळ न घालवता हे काम मी आधीच करून घेतलेलं आहे। आता बघूया। याच्यानंतर आपण गोडंबी घेतलेली आहे 1 पाव। आपलं हे सर्व साहित्य मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे। आणि आपल्याला अर्धा किलो मनुक्का पाहिजे, मनुक्का घेतलेला आहे अर्धा किलो आणि अक्रोड घेतलेले आहेत आपण 1 पाव आणि पिठी साखर घेतलेली आहे आपण अर्धा किलो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, जास्त पण वापरली चालेल किंवा कमी पण वापरली तरी चालेल। आणि हा डिंक घेतलेला आहे मी। आपला डिंक अशा पद्धतीचा आहे, छोटा छोटा असा बारीकवाला। आणि अर्धा किलो मी इथे तूप घेतलेला आहे, कारण आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे म्हणून। चला तर आपलं सर्व साहित्य आपण मंद आचेवर भाजून घेऊ। अक्रोड पण भाजून घेतले, काजू, गोडंबी। आपल्याला हे सर्व साहित्य मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा ओलावा थोडासा कमी होतो, ड्राय होतात ते आणि टेस्ट पण छान राहते आणि टिकतात पण जास्त दिवस। आणि थोडंसं तूप टाकून आपण खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता डिंक तळायचा आहे। छान कडकडीत तूप तापू द्यायचं, नंतर आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। आपला नायलॉन साबुदाण्यासारखा हा छान कुरकुरीत बनतो। अशा पद्धतीने थोडासा लालसर अशा पद्धतीने आपला तयार होतो। तुम्ही बघू शकता की छान असा कुरकुरीत झालेला आहे तो थंड झाल्यावर। त्याच्यामुळे लहान मुलांच्या पण लक्षातच येणार नाही आपण डिंक टाकलेला आहे म्हणून लाडूमध्ये। चला तर आता हे खारीकची पूड काढून घेतलेली आहे मी अशा प्रकारे, थोडीशी जाडसर काढून घेतली, त्याची टेस्ट छान लागते। थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे खारीक। आणि थोडं तूप टाकून आपण हे सुद्धा भाजून घेऊया, ते पण मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपले लाडू पण खूप दिवस टिकतील, कुबट वास येणार नाही त्याचा आणि टेस्ट पण जशी आहे तशीच राहते शेवटपर्यंत। चला तर आपलं खारीक तर भाजून घेत आहे आपण, बाकी सर्व साहित्य आता बारीक करून घेऊया। सर्व मी मिक्स केलेलं आहे आधी। सर्वात आधी डिंक काढून घेतला, त्याच्यामुळे आपलं खूप तुपाचं भांडं होते, तर हे साहित्य काढल्यावर ते तुपाचं भांडं व्यवस्थित निघून येते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसर काढलेलं आहे, रवाळ असं। हा डिंक आहे खाली, त्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य बारीक करून टाकू। जे आपलं खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते छान हातानेच कूच करून घेऊया। हे खोबरं खूप मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे मस्त कुरकुरीत होते। आणि जे आपल्याला ब्राऊन कलर याच्यामध्ये दिसत आहे ते जे बारीक तुकडे होतात ते थोडेसे डार्क होतात आपल्या कढईमध्ये, बारीक पातळ असल्यामुळे। खोबरं तर आपलं हातानेच असं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आपण। आणि सर्व साहित्य एका भांड्यात आपण सर्व मिक्स करून घेऊया। आपली जी साखर आहे ती, मनुके आणि जे मिक्सरमधून काढलेलं साहित्य आणि वरून तूप घालून छान असं एकजीव करून घेऊया। आणि तूप आपल्याला भरपूर घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपले लाडू पचायला हलके जातात तुपामुळे। छान असं एकजीव करून आपण लाडू बनवून घेऊया। सर्वात आधी सर्व तूप आपल्या सर्व सारणाला लागलं पाहिजे असं। तुम्हाला या चॅनलवर ड्रेस डिझायनिंग, ब्लाऊज डिझाईन, नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील, त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।
चला तर आपले लाडू तर आपण तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये आपले 50 लाडू या साईजचे तयार झालेले आहेत। हेल्दी आणि पौष्टिक आपले लाडू थंडीचे तयार झालेले आहेत। तुम्ही पण पटकन करा। चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।